हॅलो फ्रेंड्स. तर आता वाजलेले आहेत 10:40 आणि आता मी जाणार होती झोपायसाठी. पण झोपण्याच्या आधी माझं जे डेली रूटीन असते नाईटचं स्किन केअर, तर ते आता जस्ट करणारच होते. तर म्हटलं चल व्हिडिओ पण बनवूनच घेते, तर म्हणून व्हिडिओ बनवत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं नाईट स्किन केअर रूटीन, जे मी बऱ्याच वर्षापासून करत आहे. लग्नाच्या आधी पण म्हणजे कसं ना, झोपण्याच्या आधी मी स्किन वॉश केल्याशिवाय झोपतच नाही. मग कितीही वेळ काऊन ना हो, माझी ही एक हॅबिटच बनलेली आहे. तर असं काही मी झोपताना खूप काही असं कॉस्मेटिक वगैरे काही जास्त अप्लाय करत नाही. पण जे पण आहे माझं सिंपल, ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण काही काही वस्तू अशा असतात जे चेहऱ्यासाठी खूप चांगलं असतं. प्रत्येक वेळेस मी असं थोडं वेगवेगळं लावत असते. पण सध्या कसं ना, माझ्या या चेहऱ्यावरती इथल्या भागावरती तुम्हाला दिसत असेल हलके हलकेसे डाग आहेत. आणि माझी औषधसुद्धा चालू आहे होमिओपॅथिकची. कारण पिंपल्स आधी म्हणजे काय माझ्या बॉडीमध्ये चेंजेस झाले होते किंवा बेबी वगैरे झाली त्याच्यामुळे की काय मला खूप पिंपल्स येत होते. तर त्याची माझ्या सध्या औषधी चालू आहे. तर मी असं काही जास्त चेहऱ्याला काही असं मेकअप वगैरे लावत पण नाही आणि असं कॉस्मेटिक क्रीम वगैरे काही जास्त यूज करत नाही. तर थोडं बहुत जे पण काही अप्लाय करते, जे चेहऱ्यासाठी खूप छान आहे आणि त्याच्यामुळे सकाळी आपण जेव्हा उठून बघतो तर चेहरा पण छान दिसते. तर असं काही मी अप्लाय करत असते. तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता फेस वॉश करायसाठी जातच होते, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते की मी फेस वॉश कशाने करत असते. तर ॲक्च्युली मी बराच टाईम झालेला आहे, एक वर्षापेक्षा पण जास्त टाईम झालेला असेल, मी चेहऱ्यावरती सोप वगैरे यूज करत नाही आहे सध्या. तर मी कुठलं पण घरी जसं आपलं बेसन असते किंवा कुठलं पण गव्हाचं पीठ म्हणा किंवा 2-3 डाळी मिक्स करून असं मी पीठ आणत असते, कधी मुलतानी मिट्टी. तर असं काही अप्लाय करत असते. तर आता मला लवकर झोपायचं आहे, तर मी आता जास्त काही करणार नाही. मी बेसन घेऊनच चेहरा वॉश करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते. पण त्याआधी मी माझे केस आहेत ते बांधून घेईन, कारण झोपण्याच्या आधी मी केस असे खुले ठेवत नाही, कारण माझी बेबी आहे. माझ्या केसाची हालत खूप खराब होऊन जाईल. तर मी टाय करून घेत असते झोपण्याच्या आधी आणि त्याच्यानंतर फेस वॉश करेल आणि मग काय चेहऱ्याला लावते तर ते तुम्हाला दाखवते. तर चला. तर आता मी केस बांधून घेतलेले आहेत आणि आता फेस वॉश करणार. तर यासाठी मी घेतलं आहे बेसन. माझ्या घरचं बेसन हे खाण्यापेक्षा मला वाटते जास्त लावण्यातच जाते. बेसनमध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते चेहऱ्याला लावेल. आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही गुलाबजल पण ॲड करू शकता, पण आता माझ्याजवळ तेवढा वेळ नाही आहे. तर मी मग घाई गडबडीत बेसनमध्ये पाणी टाकूनच त्याच्यानेच फेस वॉश करते. ते आता तर करतच नाही आहे बिलकुल. तर आता मी अप्लाय करत आहे वॅसलीन, म्हणजे याच्याने सॉफ्ट राहतात एकदम लिप्स. आणि इथे बघा मच्छर चावला. जसं फ्रेंड मी तुम्हाला म्हटलं होतं की माझ्या चेहऱ्यावरती डाग आहेत आणि हे डाग कमी करायसाठी
मी यूज करत असते विटॅमिन ईच्या कॅप्सूल. याच्याने ना डाग कमी होतात. बरेच टायमापासून मी यूज करते आणि मला याच्यामुळे फायदा वाटत आहे. तर डाग आहेत म्हणून यूज करत आहे. तुम्हाला पण जर असेल ना डाग, तर हे विटॅमिन ई कॅप्सूल बघा, हे मेडिकलमध्ये कुठे पण मिळून जाईल बघा, अशी राहते. हे बघा, हे आहे विटॅमिन ईची कॅप्सूल आणि ह्या बघा, ह्या अशा असतात. तर बऱ्याच मी यूज करत असते डेली आणि याच्याने डाग कमी होतात. पण हे बघा अशी राहते. याच्यामध्ये ऑइल आहे, तर ते ऑइल मी लावणार चेहऱ्यावरती. लवकरात लवकर जर हे डाग कमी करायचे असेल ना, तर जितकं जास्त आपण याचा यूज केला तेवढं लवकर डाग कमी होतात. म्हणजे असं मी रात्री तर लावतेच, मग दिवसा घरी कोणी वगैरे नसलं तर हे ऑइल जिथे जिथे डाग आहेत तिथे अप्लाय करून घेते. तर आता मी थोडंसं हे ऑइल घेईल इथलं. तर हे बघा, तर हे बघा इथे ऑइल दिसत आहे. तर जिथे थोडं डाग आहे तिथे असंच थोडं अप्लाय करून घेते आणि मग याच्यामध्ये अजून काही ॲड करून पण लावून घेईल. आधी अशीच लावून घेते जिथे जिथे वाटत आहे डाग वगैरे. डाग फक्त इथंच आहे, बाकी कुठे तेवढे आहेत नाही. कधी मी मसाज वगैरे पण करते आणि जसं स्किन टाईटनिंग पॅक वगैरे असं पण अप्लाय करत राहते, वेगवेगळे करत राहते. तर सगळे मी माझे जे पण फेस पॅक वगैरे आहे तुमच्यासोबत शेअर करेल. तर हे मी अप्लाय केलं आणि थोडं बहुत इथे आहे. तर याच्यामध्ये आता काही वस्तू ॲड करून मग पूर्ण चेहऱ्याला हलका हाताने मसाज करेल. जर तुमच्या चेहऱ्यावरती डाग नसेल पण तुम्हाला चेहरा थोडा छान सकाळी उठल्या उठल्या फ्रेश वाटावा, चेहऱ्यावरती ग्लो पाहिजे असेल ना, तर मग हे यूज नाही करायचं. काय करायचं, डायरेक्ट घ्यायचं ॲलोवेरा जेल. पण ॲलोवेरा पण ना असं म्हणजे याच्यामध्ये कलर वगैरे ॲड केलेला नसावा, जो तुमच्या चेहऱ्याला सूट होते असंच ॲलोवेरा जेल यूज करायचं. तर मार्केटमध्ये बरेचसे ॲलोवेरा जेल आहेत, पण मी हा वावचं यूज करत असते, वावचं ॲलोवेरा जेल. तर हे प्युअर ॲलोवेरा जेल आहे. यामध्ये कुठलाही कलर किंवा फ्रेग्रन्स ॲड केलेला नाही आहे, तर त्यामुळे मी हाच यूज करते. तर आता ह्या विटॅमिन ईच्या ऑइलमध्ये, विटॅमिन ईचं जे ऑइल आहे त्याच्यामध्ये मी ॲलोवेरा जेल ॲड करून घेणार आहे. हे बघा ॲलोवेरा जेल. त्याच्यानंतर ग्लिसरीन तर माझं हे खूप फेवरेट आहे. मी 12ही महिने ग्लिसरीन यूज करते. फुल बॉडीसाठी पण यूज करते. म्हणजे आंघोळ झाल्यानंतर आपलं जसं बॉडी थोडी ओली राहते ना, तेव्हाच पूर्ण बॉडीला ग्लिसरीन लावून घेते मी. म्हणजे कुठलेही मग अप्लाय करायचं गरज नसते. आणि हिवाळ्यामध्ये ते खूपच छान आहे ग्लिसरीन. आता थर्ड इन्ग्रेडियंट्स आहे, ते आहे रोज वॉटर. तर हे रोज वॉटर याच्यामध्ये ॲड करेल. तर आता याच्यामध्ये मी काय काय घेतलं आहे, विटॅमिन ईची कॅप्सूल आहे, त्याच्यानंतर ॲलोवेरा जेल, ग्लिसरीन आणि रोज वॉटर. आता हे छान मिक्स करून घ्यायचं असं आणि हेच अप्लाय करणार मी. आणि हलक्या हाताने असं मसाज करायचं. स्किनमध्ये हे छान गेलं पाहिजे आणि मान बिलकुल सोडायची नाही. मानेला पण लावून घ्यायचं. वाचलं उचलं हाताला असलं तर ते इकडे पण असं लावून घ्यायचं, अप्लाय करून घ्यायचं. हे माझी नाईट स्किन केअर रुटीन. काय बेटा, हो हो, तर हिला लागली आहे आता झोप येत आहे इवांशीला, हा नाही हो. तर चला फ्रेंड्स, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. बाय कर ग, कर बाय.